आणि आता आपण पुण्यात जाणार आहोत। कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतनं मिरवणूक निघणार आहे। रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या तिथे घालण्यात आलेल्या आहेत। पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी अगदी तयारी करण्यात आली आहे। आढावा घेतलाय कसबा गणपतीच्या अध्यक्षांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात आहे। भव्य दिव्य असा हा पालखी सोहळा असतो, ज्यामध्ये पालखीमध्ये श्रींची जी मूर्ती आहे ती विराजमान केली जाते। त्यानंतर पुण्यातील विसर्जनाच्या ज्या मिरवणूक असतात ती याच मानाच्या आपल्याला कसबा गणपतीच्या मिरवणुकीपासून सुरुवात होत असते। कशा प्रकारे ही मिरवणुकीची तयारी करण्यात आली आपल्यासोबत कसबा गणपती देवस्थानचे अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे यावर्षीचं आयोजन करण्यात आले? गेले 10 दिवस म्हणून भविष्य करण्यात आज भावना दाटून आलेत। खरं तर 10 दिवसानंतर बाप्पाला विसर्जन एकदम 132 वर्षाची परंपरा असणारा हा लोकोत्सव गणेश उत्सव त्याची आज सांगता होत आहे। वेगळ्या वेगळ्या भावना आहेत, परंतु दिमागदार पद्धतीने पारंपरिक स्वरूपामध्ये श्रींच्या विसर्जनासाठी आम्ही सगळे तयार आहोत। श्रींची मूर्ती चांदीच्या पालखी विराजमान होऊन ती खांद्यावर सगळे भक्त भाविक नेतात। रुद्रगर्जना, रंगबाग आणि परशुराम पथक आमच्याबरोबर असणार आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही काही सामाजिक संदेश देण्याचा पण नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो। तसाच प्रयत्न या मिरवणुकीत सुद्धा होणार आहे। भारतीय संस्कृतीची पारंपरिक पद्धत नगारा असेल, ढोल पथके असतील आणि बँड पथक या सगळ्यांचा मिलाप करून ही मिरवणूक दुपारी 4च्या दरम्यान पांचाळेश्वर या विसर्जन घाटावरती जाईल आणि त्यानंतर श्रींच्या मूर्तीचं कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केलं जाणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।